नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा प्रश्न। जो घटक तुम्हाला अवघड वाटतो तो सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लसावी काढण्याची विभाज्य पद्धत कशी असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत लसावी काढण्याची भागाकार पद्धत। कशा पद्धतीने या ठिकाणी आपण भागाकार पद्धतीने लसावी काढू शकतो ती पद्धत या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे। पाहूयात या ठिकाणी उदाहरण आहे 8 व 14 यांचा लसावी भागाकार पद्धतीने काढा। पहा, आता 8 आणि 14 यांचा लसावी भागाकार पद्धतीने काढायचा आहे। काय करायचंय, कशा पद्धतीने काढायचे, स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात। पहा, या ठिकाणी सुरुवातीला 8 लिहिलं, त्याच्यानंतर आपण 14 लिहिला। आपण अवयव पद्धतीमध्ये या ठिकाणी जशा पद्धतीने या ठिकाणी उभी रेषा आणि आडवी रेषा मारत होतो त्याच पद्धतीने मारायचं आहे। या ठिकाणी आपण दोन्ही संख्या सोबत घेत आहोत। मूळ अवयव पद्धतीमध्ये आपण एका संख्येचे मूळ अवयव काढले होते। या ठिकाणी मात्र जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्या मूळ अवयव पद्धतीप्रमाणे या ठिकाणी मांडणी करायची आहे। पहा, 8 आणि 14 या दोन संख्येला आता भाग द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भाग देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। कशी, या ठिकाणी आपण सुरुवातीला काय केलं होतं की एका संख्येचे मूळ अवयव पडत असताना आपण सुरुवातीपासून मूळ संख्येने या ठिकाणी भाग देत गेलो होतो। ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येने। परंतु या ठिकाणी तसं नाहीये, मूळ संख्येने भाग द्यायचा आहे परंतु दोन्ही संख्येला भाग गेलाच पाहिजे अशातला भाग नाही। एका संख्येला जरी भाग गेला तरी आपण भाग या ठिकाणी देणार आहोत। पहा कसं द्यायचंय ते। या ठिकाणी इथं 8 आहे, इथं 4 आहे, 2 ने निशेष भाग जातो म्हणून आपण 2 ही सर्वात लहान मूळ संख्या घेतली भाग देण्यासाठी। अगोदर 8 ला भाग द्या, 8 4 चा भाग बसला, नंतर 14 ला भाग द्या, 14 नंतर परत आडवी रेष। पुन्हा काय करायचं आहे, या दोन्हीपैकी आता या 4 ला 2 ने भाग जातो मात्र 7 ला 2 ने भाग जात नाही। तुम्ही म्हणाल मग 2 ने भाग द्यायचा नाही, तसं नाही। या ठिकाणी दोन्हीपैकी कुठल्याही एका संख्येला भाग गेला तरी भाग या ठिकाणी द्यायचा आहे। ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशास तशी खाली मांडायची आहे। पहा, मी या ठिकाणी 2 ने भाग देतो आहे। 2 ने बेदोनी किती, बेदोनी 4, कितीचा भाग बसला या ठिकाणी 2 चा भाग बसला। आता 7 ला भाग जात नाही म्हणून 7 जशास तसं खाली मांडायचं आहे, चिंता करायची नाही। पुढे जाऊयात। या ठिकाणी आता परत या 2 ला 2 नेच भाग जातो कारण 2 ही मूळ संख्या आहे। 7 ला भाग जात नाही, तसंच या ठिकाणी खाली लिहा बे। आता या ठिकाणी या 8 च्या खाली शेवटचा भागाकार किती आला, 1 आला। म्हणजे या ठिकाणी 8 चे अवयव या ठिकाणी संपलेले आहेत। इथं 7 जशास तसं या ठिकाणी खाली लिहिलं। आता परत काय करायचंय, या 1 कडे लक्ष द्यायचं नाही, आता 7 कडे लक्ष द्या कारण दोन्हीच्या खाली 1 आला पाहिजे भागाकार, तिथपर्यंत आपण भागाकार करणार आहोत। 7 ही कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आहे। मग 7 ने 7 लाच भाग जातो म्हणून या ठिकाणी 7 लिहिलं। हे 1 ला 1 जशास तसं लिहा, 7 1 7। आता जर तुम्ही बघितलं तर 8 आणि 14 या दोन्ही संख्येच्या शेवटच्या कप्प्यामध्ये शेवटचा भागाकार किती आलेला आहे, 1 आलेला आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी भागाकार करायचा आहे। अशा पद्धतीने हे अवयव पाडायचे आहेत। आता काय करायचंय, लसावी काढायचं आपल्याला। काय करायचंय, लसावी। पहा, लसावी बरोबर। आता काय करायचं, जेवढे अवयव आपले आलेले आहेत या सर्वांचा करायचा आहे गुणाकार। इथे सामायिक अवयव शोधायचे नाहीत ना असामायिक अवयव शोधायचे नाहीत। या ठिकाणी जेवढे काही अवयव आले सर्व अवयवांचा काय करायचा, गुणाकार करायचा। मग या ठिकाणी पहिला अवयव आहे 2, त्यानंतर दुसरा आहे 2 गुणिले, त्याच्यानंतर तिसरा आहे 2, त्याच्यानंतर गुणिले, शेवटचा आहे 7। या सर्वांचा करा गुणाकार। म्हणजे काय निघणार आहे आपल्याला, लसावी निघणार आहे। बेदोनी 4, 4 दोन्ही 8 आणि 8 सती किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 56। म्हणजे या ठिकाणी 8 आणि 14 या दोन संख्यांचा लसावी किती आलेला आहे, 56 आलेला आहे। सोपी पद्धत आहे, स्टेप लक्षात घ्या। दोन्ही संख्येला भाग द्यायचा आहे, भाग देताना मूळ संख्येनेच भाग देत चला। या ठिकाणी दोन्हीपैकी ज्या संख्येला भाग जाईल त्या संख्येला भाग द्या। दुसरी संख्या जी असेल जी भाग जात नाही ती संख्या जशास तशी खाली मांडत चालायची आहे। शेवटी जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत या ठिकाणी भाग देत राहायचा आहे आणि शेवटी या ठिकाणी जे अवयव आलेत या सर्व अवयवांचा काय करायचा, गुणाकार करायचा। म्हणजे या ठिकाणी हा लसावी असेल। ही झाली भागाकार पद्धत। पाहूया दुसरं उदाहरण। या ठिकाणी किती आहे, 12, 10 व 12 या दोन संख्यांचा काय करायचा, लसावी। कोणत्या पद्धतीने काढायचा आहे, भागाकार पद्धतीने। याच पद्धतीने आपण परत या ठिकाणी मूळ अवयव काढणार आहोत। पहा, या ठिकाणी लिहिलं 10, त्याच्यानंतरची संख्या किती आहे, 12,
दोन्ही संख्येची सोबत या ठिकाणी आपण अवयव पाडणार आहोत. पहा या ठिकाणी 10च्या एकक स्थानी किती आहे विद्यार्थी मित्रांनो 0 आहे आणि 12च्या एकक स्थानी किती आहे 2 आहे. 2 ने निशेष भाग जातो 2च्या कसोटीमध्ये या ठिकाणी बसताय. मग या ठिकाणी 2 लिहिलं, 10ला भाग दिला, 2 पंचे 10, 5चा भाग बसला, 6ला दिला 2 सकून 12. आता याला इथे 5 आणि इथं 6. परत पहा या ठिकाणी या 6ला 2 ने भाग जातोय म्हणून परत 2 ने मी भाग देतो आहे. मग 2 ने 5ला भाग जात नाही, 5 जशास तसं खाली मांडायचंय, पुढे चालायचं. 6ला भाग जातो, 2 त्रिक 6. परत या ठिकाणी कोणती संख्या आहे इथे 5, इथे 3 आहे. आता ह्या दोन्ही पण संख्या कशा आलेल्या आहेत मूळ संख्या आलेल्या आहेत. मग या ठिकाणी डायरेक्ट 5ला भाग द्या, 5 1 5. 5 ने 3ला भाग जात नाही, मग 3ला जशास तसं मांडा. परत आता या ठिकाणी 3 ने भाग द्या, 3 इथं 1ला 1, 3 1 3. अशा पद्धतीनं या ठिकाणी शेवटचा भागाकार या ठिकाणी दोन्ही कप्प्यामध्ये किती आलेला आहे 1 1 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी यांचे सर्व अवयव संपलेले आहेत, भागाकार संपलेला आहे. आता लसावी काढा. लसावी बरोबर काय सांगितलं तुम्हाला मी, लसावी बरोबर काय सांगितलेलं आहे, हे जे अवयव आहेत या सर्व अवयवांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 या सर्वांचा करा गुणाकार. 2 दोन्ही 4, 4 पंचे 20 आणि 20 त्रिक किती आले विद्यार्थी मित्रांनो 60. म्हणजे या ठिकाणी 10 व 12 या दोन्हींचा लसावी किती आलेला आहे 60. सोपी पद्धत आहे. पाहूयात पुढचं उदाहरण लगेचच. पहा उदाहरण 16 व 6 यांचा लसावी भागाकार पद्धतीने काढायचा आहे. या ठिकाणी जशी स्टेप आहे त्या स्टेपनं चालूयात. स्टेप बाय स्टेप सोडवा विद्यार्थी मित्रांनो. ही जी या ठिकाणी लसावी काढण्याची पद्धत आहे ही अत्यंत महत्वाची पद्धत आहे. परीक्षेमध्ये ते तुम्हाला शॉर्टमध्ये ज्यावेळेस लसावी काढायचा असतो त्यावेळेस ही पद्धती या ठिकाणी उपयोगी पडते. म्हणून व्यवस्थितपणे लक्ष द्या, या पद्धतीचा सराव करा. या ठिकाणी 16 व 6 या दोन संख्यांचा लसावी भागाकार पद्धतीने आपण करणार आहोत. पाहूयात. या ठिकाणी इथं 6 आहे, इथं 6 आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग देऊयात. 2 2 8 16 आणि 2 त्रिक 6. पुढे चला. परत 8ला 2 ने भाग जातो, 3 ने 3ला जात नसेल 3 जशा तसं खाली मांडायचंय. 2 2 चौक 8. परत या ठिकाणी 3ला 3 तसंच लिहा, भाग जात नाही म्हणून लिहून टाकायचंय खाली. परत 4ला परत 2 ने भाग जातो, मग परत 2 ने या ठिकाणी भाग द्या. 2 दोन्ही 4. परत 3ला 3 जशाच तसे लिहा. पुढे चालायचं. या ठिकाणी पुढे परत 2 ने 2ला भाग जातो, 2 1 2. परत 3ला जशाच तसं या ठिकाणी लिहा. पुढे जाऊयात. या ठिकाणी आता पहा, या ठिकाणी 16च्या खाली शेवटचा भागाकार एकाला 16चे अवयव संपलेले आहेत. आता या ठिकाणी इथं 3 आहे म्हणजे 3ला भाग द्या. 3 ही मूळ संख्या असल्यामुळे 3 नेच भाग जातो. 3 1 3. शेवटचे जे या ठिकाणी भागाकार आहेत ते 1 1 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 16 व 6 याचे अवयव संपलेले आहेत. आता काढायचा आहे लसावी. लसावी पहा काय लसावी म्हणजे याचे जे अवयव आलेले आहेत या सर्व अवयवांचा आपण करणार आहोत गुणाकार. मग 2 2 2 2 आणि 3. 4 वेळेस 2 आलेले आहे. मग 4 आपलं सॉरी 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले किती आहे 3. या सर्वांचा करायचा आहे गुणाकार. मग करा गुणाकार. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 त्रिक किती विद्यार्थी मित्रांनो 48 48. म्हणजे या ठिकाणी 16 व 6 या दोन्हींचा लसावी भागाकार पद्धतीनं किती आलेला आहे 48 आलेला आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे 42 व 60 याचा लसावी भागाकार पद्धतीनं काढायचा आहे. कमेंटमध्ये उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अशाच पद्धतीने क्रमवार घटकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू, बेस्ट ऑफ लक.